पद्धती आता जसा कालमान बदलत चालला ना, तशा लग्नाच्या साऱ्या पद्धती बदलत चालल्या. नवीन नवीन येत आहे सारं, जुनं जातं नवीन येतं. पूर्वी लग्नात जुन्या काही काही चुकीच्या पद्धती होत्या, त्या मुडल्या, पण नवीन ॲड झाल्या बरं का. लग्नात सर्वात महत्त्वाची पद्धत आणि जुनी पद्धत जी घातक होती, काय, मुलीच्या बापाला किंवा मुलाच्या बापाला एक पोतभर नारळ आणावं लागायचे आणि मग सर्व लोकांना सोडून जावई कुठं लग्न मंडपात जेवायला बसला त्याला शोधावं लागायचं आणि मग त्याला ते नारळ लावावं लागायचं. मग त्या 20 रुपयाच्या नारळावर हा शेंबड्या खुश व्हायचा. काय ते अत्यंत चुकीची पद्धत बरं का. पोतं नारळ लागायचं, एखादा जाबाई सुटला ना तो भरेल डेगीत पाय घालून द्यायचा. इतकं विचित्र काम होतं महाराज, अवघड समस्या बरं का. ही पद्धत गेली, अशा अनेक पद्धती गेल्या, पण नवीन आल्या बरं का. आता एक पद्धत आली बघा, कोणती माहिती आहे काय, कोणती पद्धत आली, मेहंदीची पद्धत. पूर्वी मेहंदी घरात काढून घ्यायचे, आता जो व्याजानं पैसे काढून लग्न लावतो ना तो सुद्धा मेहंदीचा कार्यक्रम करतो. बरं तो कार्यक्रम बी इतका विचित्र आहे ना, 80 वर्षाचा म्हातारा गल्लीत उभा राहतो, म्हातारी ओट्यावर बसते आणि म्हातारा म्हणतो मला लगीन करायला पाहिजे. म्हातारी म्हणे ना कंबर मोडायला पाहिजे का लग्न करायला पाहिजे. महाराज असं डान्स करतात लोक, तर मेहंदीचा कार्यक्रम, नवीन नवीन पद्धती.